मम्मा तूच सांग ना मी काय करू. आपल्या घरी काय तिने कमी त्रास दिला का मला की आता तिला इथे पण सहन करायचंय मी. तिच्यामुळे ना घरातले सगळे डिस्टर्ब झालेत. युवी तर कुठे एकटा निघून गेलाय मला मला नाही माहिती. मी काय करू. तू प्लीज प्लीज काहीही कर आणि तिला इथून घेऊन जा. हो हो निशी बाळा, कळतंय मला. तू जरा रडणं थांबवतेस का? शांत हो आधी. कशी कशी शांत हो मी मम्मा. अजून किती त्रास देणार आहे ती तारिणी मला. मला ना काहीच कळत नाहीये मी काय करू कसं करू. वाटतं ना की आत्ता जाऊन तिच्या हाताला धरावं आणि या घरातून बाहेर ढकलून द्यावं. आणि त्याने काय होणार आहे? अगं ते तिच्या नवऱ्याचं घर आहे. तिला त्या घरातून कुणी बाहेर काढू शकणार नाही. तू मला का डिस्करेज करते? तुला कळत नाहीये का मम्मा मी ऑलरेडी डिस्टर्ब आहे. अगं मी डिस्करेज नाही करत आहे बाळा, पण एक लक्षात घे, तारिणीला तिथून बाहेर काढण्यापेक्षा ना तुझं त्या घरातलं स्थान भक्कम करणं हे जास्त गरजेचं आहे आता. म्हणजे हे बघ, सगळ्यांची काळजी घ्यायची. सगळं कुटुंब तारिणीच्या विरोधात एकवटलंय की नाही, तेव्हा तू त्या कुटुंबाची साथ दे. तुला जर तारिणीच्या विरोधात भक्कमपणे उभं राहायचंय ना, तर खांडेकरांच्या मनात तुझी जागा निर्माण कर. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते तुझ्या बाजूने उभे राहायला हवे. मम्मा जरा एक्झॅक्टली सोप्या वर्ड्स मध्ये सांगशील की मी काय करायचंय? तारिणी बाहेरच्या लोकांची कसं वागते खोटं खोटं, त्यांची खोटी खोटी काळजी घ्यायची, काय हवं नको ते बघायचं. यू मीन टू से मी तारिणी सारखं वागायचं? करेक्ट. खोटा खोटा का होईना चांगुलपणा दाखवायचा. तू जर हे नाही केलंस ना तर ती एक संधी सोडणार नाही स्वतःचा चांगुलपणा दाखवायची. तिने काही करण्याआधी ना तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे, नाहीतर सगळं अवघड आहे निशी. तुला आणि युवराजरावांना गेस्ट रूम मध्ये पाठवायला कमी करणार नाही ती पोरगी. नो 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 वे नो वे. तू जे म्हणतेस तर मम्मा तसंच वागेन मी. तारिणी सारखं वागेन. नाही मी तारिणीपेक्षा चांगलं वागेन. ओके. मी घरातल्या सगळ्यांची मनं जिंकणार आणि या तारिणी आणि केदारला या घरातनं बाहेर हकलून देणार. तुला असा संशय काय येतोय? मम्मा लेट्स अज्यूम दया काका म्हणतोय तसं केदार खरंच त्याचा मुलगा आहे. पण तारिणीचं काय? आय जस्ट डोंट ट्रस्ट हर. म्हणजे त्या तारिणीचा केदारशी एवढे दिवस काहीच संबंध नव्हता. पण केदार खांडेकर आहे हे समजल्यानंतर अचानक तिने त्याच्याशी लग्न केलं आणि ती आपल्या घरात आली. पण अगं त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आणि तो फोटो होता ना. मम्मा इकडे. काय करतेस? बघू. एक मिनिट. अगं मला दाखव ना माझा फोटो. एक मिनिट मम्मा. अय्या दुबई. अगं आता काढलेला फोटो ना. मग आपण दुबईला कसं पोहोचलो? ती ती उंच बिल्डिंग. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मम्मा. AIच्या हेल्पने आपण काहीही क्रिएट करू शकतो. मला वाटतंय ना तो फोटो आणि ते मॅरेज सर्टिफिकेट दोन्ही फेक आहे. कम्प्युटर जनरेटेड आहे. JPC मेडिकल फॅक्टरीचा जर कॉन्फिडेन्शियल डेटा मिळवायचा असेल तर दोनच माणसं आहेत. एक म्हणजे दयानंद खांडेकर आणि दुसरा कौशिकी खांडेकर. आणि गुलाबपर्यंत पोहोचायचं असेल तर एकच मार्ग आहे, युवराज. करेक्ट. पण एक गोष्ट अजूनही माझ्या लक्षात येत नाहीये. युवराज खांडेकरांच्या घरातला मुलगा आहे. इतक्या चांगल्या घरातला मुलगा गुलाबशी कशी काय मैत्री करतो? म्हणजे त्यांचा संबंध काय? त्याला विचारलं तर तो म्हणतो की आमची मैत्री. पण कुठला मित्र आपल्या मित्राला अशी धमकी देतो की तू जर मला 50 लाख रुपये दिले नाहीस तर मी तुला किडनॅप करीन म्हणून? आणि किडनॅप करतो सुद्धा. पण युवराजला 50 लाख रुपये का द्यायचे? तेच तर कळत नाहीये. यातल्या एका जरी प्रश्नाचं उत्तर मिळालं ना केळी तरी आपली खूप कोडी सुटते. पुढे काय? ईशा माझ्या समोर बोललीस ठीक आहे हा, पण कौशिकी आणि भाऊजींच्या समोर असं बोलू नकोस, नाहीतर ते सगळ्यांसमोर आपल्याला उलट-सुलट बोलतील. मग काय करायचं? हे असं इथे बसून राहायचं का गप्प? नाही ग,
ते भाऊजी, त्यांचा मुलगा, त्यांची सून, ते काय बघतील ना काय करायचं ते. आपल्याला काय करायचंय? अगं मम्मा, तुला कसं कळत नाहीये? तो केदार आपल्या घरात आलाय. अगं त्याला आता आपल्या प्रॉपर्टी मधले राईट्स मिळणार. अजून एक शेअर होल्डर वाढलाय प्रॉपर्टीत. पण मग आपण काय करू शकतो ईशा? त्यात तुझे बाबा ते परदेशात जाऊन बसलेत कंपनीच्या कामासाठी आणि इथे आपण दोघीच. सो व्हॉट? आपण काय कोणापेक्षा कमी आहोत का? हे तसं नाही म्हणायचंय मला. व्हॉट एव्हर. मला आता शोधून काढायचंय की त्या तारिणीचा प्लॅन काय आहे. आता काय? आता शत्रूच्या छावणीत शिरायचं. म्हणजे त्याच्या रूममध्ये. करेक्ट. कधी? आणि तो जर रूममध्ये असला तर? नाही, युवराज आत्ता त्याच्या रूममध्ये नाहीये. तुला कसं माहिती? मी त्याला बाहेर जाताना पाहिलं होतं म्हणून. आणि निशी? ईशा, तुला असं वाटतंय तिचा काहीतरी प्लॅन आहे? ऑफकोर्स मम्मा. नाहीतर अशी आकाशातून टपकल्यासारखी त्या केदार बरोबर लग्न करून ती आपल्या घरात आलीच नसती. तिच्या ना डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय. समथिंग व्हेरी डेंजरस. डेंजरस? ईशा, ते दोघं आतंकवादी नसतील ना? मला जाम भीती वाटतेय. आपण पोलिसांना फोन करूया. काय बोलतेस तू? अगं, एकावर एक संकट येतात घरात. आपल्याला काहीतरी करायला हवं. मम्मा ऐक, आता आपण एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. काय? लेट्स फाइंड आउट की हे लग्न खरं आहे की फेक. एवढंच ना? चल लावूया सोक्ष. माझ्या डोक्यात ना एक सॉलिड प्लॅन आलाय. चट 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 बोलायला लागतील बघ केदार आणि तारिणी. निशी कदाचित तिच्या खोलीतच असेल, पण डोंट वरी, मी तिच्यावर लक्ष ठेवते. तू बाहेर जा आणि बाहेर काय घडतंय का ते मला लगेच कळव. बाहेर लक्ष ठेव. आत्ताच? बॉस, रिस्क आहे हा. पण रिस्क तर घ्यावीच लागणार आहे ना. बॉस, कोणी बघितलं तर? त्याच्यासाठीच आपल्याला काळजी घ्यायची आहे केडी. तू बाहेर लक्ष ठेवणार आहेस आणि मी निशीवर. आणि तुला काहीही वाटलं तरी मला लगेच कळवायचंस, ठीक आहे? कोणालाही आपला संशय येता कामा नये. ओके बॉस.